महानगरपालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आणि त्याच्यासाठी यांची फेकाफेक खोटं बोल पण रेटून बोल एकसारखा डांबर टाकायचा आणि खायचा डांबर टाकायचा खायचा. ती 25 वर्ष सत्ता भोगली त्यावेळी मराठी 50% माणूस हा कल्याण, डोंबिवली, विरार, वसई, पालघर, ठाणे, नालासोपारा ह्या ठिकाणी पळाला पनवेल बिनवेलला. आता तुम्ही काय करताय? आता तुम्ही पोस्टर लावताय मराठी माणूस जागा. पहिला आम्ही ज्यावेळी मी स्वतः शिवसैनिक होतो त्यावेळी मातोश्री ही दादरला होती. आता मातोश्री दुसरी झाली बांद्रामध्ये. आता माझ्या मते मला असं वाटते मातोश्री हिंदुस्थानच्या बाहेर तर नाही एक झाली आहे. मग मराठी माणूस आमचा प्रगतीपथावर झालाय मला असं वाटते. एकच माणूस प्रगतीपथावर आहे, बाकी मराठी माणसाला फक्त बोलतात जागा हो. त्यांनी कधी स्वतःचं घर बनवावं, त्यांनी स्वतःचं घर कधी बनवावं. हे फक्त म्हणजे मुंबईमध्ये एकच मराठी माणूस आहे असं की मातोश्री 1, मातोश्री 2 आणि बाहेर जर विदेशामध्ये असेल ती तिसरी मातोश्री. मग मराठी माणूस फक्त एकच आहे का? सगळीकडे एक पोस्टर वॉर चालू झालं आहे, मराठी माणूस जागा हो. मग बोलतायत BMC हा फॅमिली बिझनेस नाही आहे. याच्यावर तुमचं काय बोलणं आहे? बघा असं आहे ना की मी पण बघितलेत आता 2-4 दिवसापूर्वी हे पोस्टर लागलेत मराठी माणूस जागा हो. मराठी माणूस जागाच आहे. जागा होता म्हणून विधानसभेमध्ये ह्याच मराठी माणसांनी आणि आमच्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींनी ह्यांना जे लूटमारी केली 25 वर्ष महानगरपालिकेची तिजोरी लुटली, ह्यांना विधानसभेमधून बाहेर काढून टाकलं. विधानसभेमधून बाहेर काढून टाकलं. 50 पण जागा आल्यात नाही यांच्या विधानसभेमध्ये. 50 आमदार नाही आणू शकले लोक. असे आहे ना मराठी माणूस जागा आहे. आता पोस्टर लावून फायदा नाही. मराठी माणूस जागा आहे. त्यावेळी आत्ताच्या लोकांना माहिती पडते मराठी माणसांना की 25 वर्ष सत्ता भोगली त्यावेळी मराठी 50% माणूस हा कल्याण, डोंबिवली, विरार, वसई, पालघर, ठाणे, नालासोपारा ह्या ठिकाणी पळाला पनवेल बिनवेलला. आता तुम्ही काय करताय? आता तुम्ही पोस्टर लावताय मराठी माणूस जागा. अहो मराठी माणूस भारतीय जनता पार्टीच्या मागे ठामपणे उभा आहे. म्हणून तर विधानसभेमध्ये आमचे एवढ्या बहुमतानी बोलल्यावर 200च्या वर आमदार आमचे निवडून आले. तुमचे 50 पण नाही आले. मराठी ना तुम्ही मराठी करवतात. मग कुठे गेलं तुमचं मराठी तत्व? मराठी माणूस जागाचा आहे, झोपलेला नाही. आणि आता तुम्हाला जागा करणार आहे मराठी माणूस. जे मराठी माणूस जागा बोलतात ना तो मराठी माणूस आता त्यांना जागा करणार आहे. जे मराठीसाठी आता बोलतात भांडतात मराठी माणूस जागा हो त्यांना करणार आहे जागा. तर परवाच आदित्यजींचं एक मेळा झाला होता, तिकडे त्यांनी बरेचसे असे विषय मांडले होते. त्याच्यात त्यांनी बोलले की त्यांचे जे काम होते त्याचे क्रेडिट भाजपवाले चोरतायत. याच्यावर काय बोलणार? हे सर्व आहे ना आता फेकाफेक आहे. ही सर्व फेकाफेक आहे. महानगरपालिका डोळ्यासमोर, महानगरपालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आणि त्याच्यासाठी यांची फेकाफेक खोटं बोल पण रेटून बोल. मग तुम्ही त्यावेळी का नाही सांगितलं? आमचे देवाभाऊ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आज महिला देवाभाऊ बोलतात, त्यांनी त्यावेळी सांगितलं एक काम करून दाखवा, आम्हाला एक काम केलेलं दाखवा आणि बक्षीस घेऊन जा. का नाही दाखवलं तो? तुम्ही जर एवढी कामं केली तुम्ही त्या दिवशी सांगितलं ना, डोममध्ये सांगितलं. डोममध्येच मला वाटते परवाशी. हां मग का नाही दाखवलं? आमचे आदरणीय आमदार महाराष्ट्र आपले मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी यांनी सुद्धा चॅलेंज दिलेली आम्हाला, तुम्ही 25 वर्षातलं एक काम दाखवा आणि बक्षीस घेऊन जा. का नाही दाखवलं? आता तुम्ही बोलता की आम्ही ही कामं केली. कोस्टल रोड, अहो माणसं येडी आहेत का? कोस्टल रोड काय 2 वर्षात होतो का? कोस्टल रोड 2 वर्षात होतो का? मेट्रो 2 वर्षात होते का? सर्वांना माहीत आहे देवेंद्र फडणवीस पहिले मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीसनी रात्रभर दिवस 24 तास काम चालू ठेवून पहिली 5 वर्षात ही मेट्रो चालू केली. त्यांनी असं पण आरोप केलंय की भाजप सत्तावर आली आणि जे सरकारचा खजिना होता, तिजोरी होती, ते सगळं साफ करून टाकलं. अहो सरकारचा जो महानगरपालिकेमध्ये जो खजिना होता तो आमच्या सर्व नागरिकांचा, गोरगरिबांचा आहे. तो गोरगरिबांच्या कामाला गेला पाहिजे. तो ठेवून तिजोरीत ठेवून काय करणार त्याचं? आज आहेत ना कॉन्क्रिटीकरण, रोड चालू आहेत, मेट्रो चालू आहे, गार्डनच बनत आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी. आज बघा इथे किती ज्येष्ठ नागरिक येतात गार्डनमध्ये. मग त्याच्यासाठी नाही वापरणार? मग काय तुम्हाला फक्त काय एकसारखा डांबर टाकायचा आणि खायचा, डांबर टाकायचा खायचा.
करायचा त्याच्यासाठी वापरणार का तो? असं नाही. म्हणून तर त्यानं हे झालं ना की आता काँक्रिटीकरणाचे रोड झाले, मग आता खाणार काय? आता 5 वर्षाचा तो रोड फुटणार नाही, मग डांबर कुठे टाकणार आहे? डांबराचे पैसे खायचे कसे आपण? हे सांगणारच आता. कारण का जो जनतेचा पैसा आहे, महानगरपालिकेमध्ये जी तिजोरी आहे ती आम जनतेची, मुंबईकरांची आहे आणि तो पैसा मुंबईकरांनाच वापरला पाहिजे म्हणून ते वापरला आहे. तिजोरी खाली झाली म्हणजे काय तो का तसाच ठेवून सडवायचं का त्याला?